आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया मोनिका देशमुख. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजरी हो. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजरी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी हो. वेंधळ येड पाय कुणाचं हो. वेंधळ येड पाय कुणाचं झिम्मा फुगडी घालजी. हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजरी. समुद्राचं भरलं गाणं उधाण वारलं जे. समुद्राचं भरलं गाणं उधाण वारलं जे. येड्या पेशा भक्तासाठी उरत लागिर झालं जी. हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजरी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजरी. मस्त झालं. आणि हे काय सगळ्यांचंच आवडतं गाणं म्हणालीस तू, त्यामुळे वंडरफुल. आणि कोरस पण छान झाला. थँक्यू व्हेरी मच. अवधूत, मोनिका छान गायलीस. छान झालं गाणं, पण खूप छान नाही झालं. अशासाठी की आपण ज्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेशन केलं होतं त्या सोडून, म्हणजे मुख्य जे आवाज लावण्याची पद्धत आहे, तुझा आवाज ठिकठिकाणी श्वास कमी पडला, कुठे कुठे नको ठिकाणी कट झालं गाणं किंवा शब्द कट झाले. अजून चांगलं गाणं होऊ शकलं असतं. आणि ओव्हरऑल अग्रेशन म्हणजे एक हा आपण गणेशोत्सवामधल्या कार्यक्रमामध्ये आपण जसं गातो तसं कॅज्युअली गाणं झालं. त्याच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्हली, जास्त छान प्रत्येक गोष्ट अंडरलाईन करत, छोट्या छोट्या जागा व्यवस्थित लोकांना दाखवत असं गाणं होऊ शकलं असतं, जे तू रिहर्सलमध्ये गात होतीस. फायनलला सगळेच जात आहेत, अशी वेळ यायला पाहिजे. इतके सगळे तुम्ही चांगले सिंगर्स आहात. फक्त काही जणांचं इथे आल्यानंतर थोडं अजून चांगलं होतं, कोणाचं थोडं कमी चांगलं होतं. म्हणजे काय तुम्ही लगेच काय कमी सिंगर होत नाही, तुम्ही उत्तमच आहात सगळे, हे लक्षात ठेव. का फक्त ते जिम्नॅस्टिकमध्ये अशा खूप उड्या मारून खाली आल्यावर असं एकदम स्थिर उभे राहतात काही काही लोक. काही काही लोकांना एरवी स्थिर उभे राहणारे असतात, त्यांचा नेमका त्या दिवशीचा पाय थोडा असा होतो. तसं प्रत्येक ओळीची सुरुवात आणि शेवट छान झाला ना तर मधली ओळ ती कॅरी होते. एखाद्या झुलत्या पुलाला कसं दोन एंड पक्के लागतात तसं असतं प्रत्येक ओळीचं. तर त्याच्याकडे लक्ष दे. मिळालेला आहे. ऑल द बेस्ट.